ऐका हो मंडळी, एकादशीपासून भगवान विष्णू निद्रासनात जातात. त्या दिवशीपासूनच चातुर्मास सुरू होतो. हा चातुर्मास 4 महिन्यांचा असतो. हा चातुर्मास सुरू झाल्यानंतरची पहिली अमावस्या म्हणून आषाढ अमावस्या साजरी केली जाते. श्रावण महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही आषाढी अमावस्या साजरी केली जाते. याच आषाढी अमावस्येला दीप अमावस्या म्हणून देखील ओळखले जाते. या दिवशी आपल्या घरातील अगदी असतील नसतील तेवढे दिवे बाहेर काढले जातात. त्याला स्वच्छ धुवून पुसून अगदी लखलखीत करून घेतात. यानंतर संध्याकाळी एक चौरंगावरती एक वस्त्र अंथरून त्यावरती छान दिव्याची आरास केली जाते. दिव्यामध्ये तेल घालून वाती घालून दिवे प्रज्वलित केले जातात. या दिव्यांना गंध, फूल, अक्षदा, धूप, दीप, नैवेद्य अर्पण केला जातो. आणि विशेष म्हणजे या दिवसापासूनच पत्रीचे महत्त्व सुरू होते. आघाडा, दुर्वा, पिवळी फुले यांनी दिव्यांची पूजा केली जाते. गोडाचा नैवेद्य अर्पण केला जातो. आपल्या घरातील लहान मुलांचे औक्षण केले जाते. दुर्वा ही वंशवृद्धीचे प्रतीक आहे, त्यामुळे ते अर्पण करून प्रार्थना करतात. हे दीपा, तू सूर्यरूप आहेस व अग्निरूप आहेस. तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर. यानंतर दिव्यांची कहाणी ऐकवली जाते. कहाणी अशा प्रकारे आहे की तामिळ देशाचा राजा पशुपती शेट्टी नावाच्या श्रेष्ठीला विनीत व गौरी अशी 2 मुले होती. लहानपणीच दोघांनी असे ठरवले की गौरीला ज्या मुली होतील तिने त्या विनीतच्या मुलांना द्याव्या. पुढे गौरीला 3 मुली झाल्या व विनीतला 3 मुले झाली. गौरीच्या धाकट्या मुलीचे नाव सगुणा होते. गौरीच्या घरात लक्ष्मी नांदत होती, परंतु विनीतचे दैव फिरल्याने तो दरिद्री झाला होता. भाऊ गरीब झालेला पाहून ती वचन विसरली व पहिल्या 2 मुलींची लग्न श्रीमंताच्या घरी करून दिली. नंतर सगुणेचा विचार करू लागली, परंतु गौरीने म्हणजेच आईने भावाला दिलेले वचन मोडले. ही गोष्ट सगुणेला समजले तेव्हा तिला खूप वाईट वाटले. तिने विनीतच्या धाकट्या मुलाशी लग्न करायचे ठरवले. गौरी तिच्यावर खूप संतापली, परंतु तिने काही हेका सोडला नाही. लग्न होऊन ती विनीतच्या घरी आली. गरिबीतच संसार करू लागली. एके दिवशी नगराचा राजा स्नानासाठी गेला असता त्याची रत्नजडित अंगठी जी कट्ट्यावर ठेवली होती ती एका घारीने उचलून नेली. अंगठी घेऊन घार सगुनेच्या घराच्या छपरावर येऊन बसली. ती खाद्यवस्तू नाही असे समजून तिथेच टाकून ती उडून गेली. नंतर ती अंगठी सगुनेला मिळाली. ती राजाची आहे हे समजताच तिने ती अंगठी राजाला नेऊन दिली. राजाने प्रसन्न होऊन तिला मोठे बक्षीस दिले व अजून काही हवे असेल तर माग असे देखील राजाने सगुनेला विचारले. तेव्हा सगुनेने अगदी जराही विलंब न करता तिने राजाकडे मागितले की फक्त येत्या शुक्रवारी राज्यात फक्त माझ्याच घरी दिवे असावे, दुसऱ्या कोणाच्याच घरात दिवे लावू नयेत असा तुम्ही हुकूम काढा. राजाने तसे केले. मग शुक्रवारी सगुनेने सर्व घरभर दिवे लावले. उपवास केला. राज्यात कोणाच्याच घरात दिवे नव्हते. आपल्या 2 दिरांना पुढच्या व मागच्या बाजूला उभे केले व येणाऱ्या सवासणबाईकडून परत जाणार नाही अशी शपथ घाल व घरातून मागच्या बाजूने जाणाऱ्या बाईकडून परत येणार नाही अशी शपथ घाल. त्याप्रमाणे त्यांनी केले. अशा रीतीने फक्त लक्ष्मी तिच्या घरात राहिली व अवदसा बाहेर निघून गेली. या घटनेमुळे सगुनेच्या घरामध्ये कायमची लक्ष्मी राहिली व धनधान्य खूप झाले. राज्यातील लोक सगुनेला लक्ष्मीचा अवतार मानू लागले. अशी ही कथा दीप अमावस्येसाठी सांगितली जाते.